अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. मी शीतल तुमच्या सगळ्यांचं आपल्यामध्ये स्वागत करते. नॅचरल सुरुवात करते. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहितीच आहे की आपण गुरुपौर्णिमेनिमित्त विशिष्ट सेवा आणि पारायण असेल, स्तोत्र मंत्र, सर्व काही सेवांचे आपण व्हिडिओज पाहत आहात किंवा माहिती पाहत आहोत. आजचा व्हिडिओ सुद्धा त्याच्या संबंधितच असणार आहे की आपल्याला येत्या 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी जी काही गुरुपौर्णिमा आलेली आहे, जे आपल्या गुरु आणि शिष्यांचे एक अतिशय दृढ नातं आहे आणि आपल्या गुरूंसाठी आपल्याला काही ना काहीतरी प्रत्येक शिष्याला करायची इच्छा असते. सेवा असेल किंवा काही इतर गोष्टी असतात ते मनापासून करायची इच्छा असते. आणि वर्षभरामध्ये जसं बघायला तर आपण 365 दिवस आपल्या गुरूंसाठी काही ना काहीतरी नक्कीच करू शकतो. पण गुरुपौर्णिमा म्हटलं किंवा ती तिथी जर म्हटलं तर ती वर्षातून फक्त एकदाच येत असते. आणि गुरुपौर्णिमा फक्त नाव जरी ऐकले ना तरी सुद्धा वाटतं की नाही, मला माझ्या गुरूंसाठी काहीतरी करायचं आहे, काहीतरी सेवा करायची आहे, काहीतरी पारायण करायचं आहे, की मला ते माझ्या आयुष्यामध्ये मिळाले, मला माझ्या आयुष्यात त्यांनी खूप काही चांगलं केलं आहे, योग्य मार्गदर्शन दिलं आहे, खूप काही माझ्या इच्छा पूर्ण केल्या आहेत. त्यासाठी मला फक्त माझ्या गुरूंसाठी काहीतरी करायचं आहे. या गुरुपौर्णिमेनिमित्त प्रत्येकाची इच्छा असते, पण प्रत्येकालाच ते करणं शक्य होईल असं नाही आहे. आता त्याचबद्दल मी एक सांगेल की बा, आता काल परवा मी एक व्हिडिओ केला होता की बा श्री गुरुचित ग्रंथाचं पारायण 7 दिवसाचं मोठं जे 52-53 अध्यायाचं पारायण आहे ते तुम्ही गुरुपौर्णिमेत करू शकता. पण आपणास माहिती असेल की ते पारायण करत असताना त्याचे नियम अटी जे आहेत ते खूप कडक आहेत आणि ते नियम अटी पाहूनच ते पारायण पूर्ण करावं लागतं. तेव्हा तुमची इच्छा असेल किंवा तुमची जी काय पारायणाची फलश्रुती आहे तुम्हाला मिळत असते. पण आता खूप जणांचे प्रश्न की ताई एवढे कडक नियम पाळून आम्हाला ते पारायण करणं शक्य होणार नाही आहे, तर अजून काही पर्याय आहे का की जेणेकरून आम्हाला गुरुचित ग्रंथाचं जे काही फलश्रुती असते, जे काही फळप्राप्ती असते पूर्ण मोठ्या 7 दिवसाच्या पारायणाची, ती आम्हाला मिळू शकेल? तर हो, त्याबद्दलच तुम्हाला संपूर्ण माहिती आजची व्हिडिओ देणार आहे की तुम्हाला अतिशय कमी वेळेत तुमचं श्री गुरुचित ग्रंथाचं पारायण पूर्ण होऊ शकतं आणि संपूर्ण पारायणाची तुम्हाला फलश्रुती देखील मिळू शकते. ती काय आहे सेवा ती आपल्या व्हिडिओत आपण जाणून घेणार आहोत आजच्या. नक्कीच व्हिडिओ जास्त जास्त शेअर करा जेणेकरून सगळ्यांना या माहितीचा आणि सेवेचा फायदा होऊ शकेल आणि प्रत्येक जण गुरुपौर्णिमेमध्ये ही सेवा करू शकेल. तर मंडळींनो, स्किप न करता हा व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला कुठले प्रश्न आणि शंका निर्माण होणार नाही. तर मंडळींनो, तुम्हाला सांगितल्याप्रमाणे येत्या 29 जुलै 2026 बुधवार या दिवशी गुरुपौर्णिमा आहे आणि त्या दिवशी व्यास पूजन देखील आहे आणि आषाढी पौर्णिमा देखील या दिवशी आहे. तर अशा प्रकारे अतिशय या पवित्र दिवशी आपल्याला आपल्या गुरूंसाठी काहीतरी सेवा करायची आहे. आता श्री स्वामी समर्थ महाराज, दत्त महाराज काही वेगळे नाही आहेत. आपण श्री स्वामी समर्थ महाराज जे आहेत ते आपले दत्तांचं एक स्वरूप आहे, एक अवतार आहेत. आपण म्हणतो बघा, दत्तावतार श्री स्वामी समर्थ महाराज की जे, म्हणजे दत्तांचंच एक अवतार आहे आपले श्री स्वामी समर्थ महाराज. त्यामुळे तुम्ही दत्त महाराजांची सेवा करा किंवा श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा करा, ती आपल्या दोघांनाही समर्पित होणार आहे. एवढंच मी सांगेन. आता मी काल परवा व्हिडिओ केला होता की बा 7 दिवसीय तुम्ही श्री गुरुचित ग्रंथाचं पारायण गुरुपौर्णिमेनिमित्त करू शकता. आता ज्यांना वेळ आहे, ज्यांना नियम पाळणं शक्य होतात ते करतात पारायण. पण असे पण खूप जण जे जॉबवर आहेत, ज्यांना दैनंदिन जीवनामध्ये ते नियम अटी पाळणं शक्य होत नाही मोठ्या 7 दिवसाच्या पारायणाचे. खूप जणांना ते नियम अटी खूप कडक वाटतात, त्यामुळे ते कधीच ते पारायण करतच नाही किंवा हात सुद्धा लावत नाही ते पारायणाला. आणि खूप लोकांना भीती वाटते की नियम अटी चुकले समजा तर काही पाप लागेल, काहीतरी दोष लागेल, काहीतरी वेगळंच काहीतरी होईल. खूप लोकांच्या मनामध्ये भीती असते. पण मनामध्ये भीती बाळगू नका. कुठलीही देवता, कुठलीही इष्टदेव, कुठलीही गुरु आपल्या भक्ताचं, शिष्याचं कधीच वाईट करत नाही. एक वेळ शिष्य गुरूंचा हात सोडेल पण गुरु शिष्यांचा हात कधीच सोडणार नाही. म्हणून सांगते आहे की आपण कधीच मनामध्ये शंका, भीती आणि मनामध्ये, डोक्यामध्ये भीती बाळगून कुठल्याच गुरूंची किंवा कुठल्याच देवी देवतांची सेवा करू नका. त्याच्याने काय होतं, एक म्हणजे भीतीदायक आपलं एक नातं असायला नको. गुरु आणि शिष्यामध्ये एक अतिशय पवित्र, दृढ आणि एक अतिशय श्रद्धापूर्वक ते नातं असायला पाहिजे की नाही, काही होऊ दे, अक्षरशः माझे आई वडील, भाऊ बहीण, नातेवाईक सगळे काही माझ्यापासून दूर जातील पण माझे गुरु मला कधी एकटं सोडणार नाही. एवढा विश्वास आपल्याला त्या गुरूंवर पाहिजे, एवढं आपलं नातं दृढ पाहिजे. तर ती सेवा, तर ते नातं, तर ते गुरु शिष्यांचं नातं जास्तीत जास्त अजून घट्ट आणि दृढ होतं आणि आपण केलेली सगळी सेवा ही आपल्या गुरूंपर्यंत 100% पोहोचते आणि तुमच्या आयुष्यात ज्या काही अडचणी आहेत, संकट आहेत, ते सगळ्या काही दूर होतात. तर गुरुचित ग्रंथ आपणास माहिती आहे की मोठा जो ग्रंथ आहे तो अतिशय पवित्र ग्रंथ आहे, 5वा वेद मानला गेला तो ग्रंथ आहे. आणि त्या ग्रंथाचं पारायण ज्या ज्या घरामध्ये होतं तिथे सूक्ष्म स्वरूपामध्ये दत्त महाराज तिथे उपस्थित असतात. हे आपलं शाश्वत सत्य आहे, हे मानून घ्या. आता तुम्हाला मोठं ग्रंथाचं पारायण करणं शक्य होणार नाही तर ठीक आहे, तर त्याच्याच बदल्यात तुम्ही फक्त मोजून तुम्हाला 35 मिनिटं, 30 ते 35 मिनिटं किंवा तुम्हाला 1 घंटा रोज जर तुम्ही ही गोष्ट केली किंवा ती सेवा जर केली, आता 9 जुलैपासून ते 29 जुलैपर्यंत जर केली तर 21 दिवसाचं तुमचं ते पारायण पूर्ण होईल. रोज एक पाठ केला तर तुमच्या नावे 21 श्री गुरुचित ग्रंथाचे पारायण झाल्याचं तुम्हाला पुण्यफळ लाभू शकतं.
तर त्यासाठी सेवा करायची ती म्हणजे आपल्याला संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण. संक्षिप्त आपल्याच कळालं असेल की जे मोठा जो ग्रंथ आहे 52-53 अध्यायाचा, त्याचा पूर्ण सार पूर्ण संक्षिप्त स्वरूपामध्ये आपल्याला त्या छोट्याशा पोथीमध्ये दिलेला आहे. तुम्हाला ते पोथी दिसत असेल, ती पोथी तुम्हाला जर कुठल्या धार्मिक दुकानात भेटली, जवळपास 1.5 रुपये स्वामी समर्थ केंद्र असेल त्यांच्या स्टॉलवर जर ही पोथी भेटली तर नक्कीच आवर्जून आणून घ्या. अजून 9 जुलै तारीख यायची आहे किंवा आजच आणून घ्या. 9 जुलैच्या अगोदर जर तुम्ही चालू केली तरी सुद्धा चालेल ही सेवा, पण नक्कीच गुरुपौर्णिमेनिमित्त तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण नक्कीच करा. याला जास्त काही नियम अटी नाही आहेत म्हणून सांगते आहे. मोजून दिवसभरामध्ये 1 ते पाऊण तासामध्ये तुमचं हे पारायण पूर्ण होतं. जास्त वेळ सुद्धा लागत नाही म्हणून सांगते की, पण जसं मोठा ग्रंथ पवित्र आहे त्याच पद्धतीने हा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ सुद्धा तेवढाच पवित्र आहे आणि तेवढाच तुम्हाला फलश्रुती देणार आहे. लाखो लोकांना याचे अनुभव येत आहेत, कारण की खूप जणांना मोठ्या ग्रंथाचं पारायण करणं शक्य होत नाही. जॉईंट फॅमिली असते किंवा इतर काही कारणं असतात, त्याच्यामुळे त्यांना त्या नियम अटी पाळणं शक्य होत नाही. म्हणून ते काय करतात, संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करतात अशा वेळेस. मग ते पारायण सुद्धा तेवढंच तुम्हाला ते तुमच्या इच्छा पूर्ण करणारं, तुमच्या अडचणी दूर करणारं ते पारायण असणार आहे. आता संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ जो आहे त्याच्यामध्ये 7 अध्याय आहेत. त्या 7 अध्यायाचं पूर्ण एका बैठकीत तुम्हाला पारायण करायचं आहे, वाचन करायचं आहे. अशा प्रकारे तुम्हाला आता समजा तुम्ही संथ गतीने एकदम शांतपणे जर मन लावून जर वाचतं, थोडा जास्त वेळ लागू शकतो आणि ते पारायण त्याच पद्धतीने आपल्याला करायचं असतं. नुसतं बोट फिरून पटापटापटा वाचलं आणि मी एक पारायण पूर्ण केलं, मी 51 पारायण पूर्ण केले, त्याला काही सुद्धा अर्थ नाही. ज्या वेळेस आपण सावकाशपणे वाचतो करतो त्यावेळेस आपल्याला समजतं पण, आणि आपण एका लईमध्ये ते वाचणं खूप महत्वाचं असतं. दुसरी गोष्ट, मनातल्या मनात आपल्याला हे संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण वाचायचं नाही आहे, थोडं मोठ्या आवाजामध्ये वाचायचं आहे आणि लईत वाचायचं आहे. आणि तसं जर केलं तर आपल्या वास्तूमध्ये जी काही वास्तुदोष असेल, नकारात्मक ऊर्जा असेल, वाईट शक्ती असेल, ती सगळी दूर होत असते. आपल्या शरीरामध्ये जरी सुद्धा काही वाईट शक्ती, वाईट त्रास असेल आपल्याला, ते सुद्धा दूर होतो आणि थोडाफार आपल्याला त्याचा त्रास सुद्धा होऊ शकतो. ते निघत असतात बाहेर आपल्यासाठी. म्हणून सांगते आहे, तेवढंच हा ग्रंथ पवित्र आहे संक्षिप्त जरी असला तरी. यात 7 अध्याय आहेत. एका बैठकीमध्ये तुम्हाला हे 7 अध्याय पूर्ण वाचायचे आहेत. सकाळी थोडे वाचू का, संध्याकाळी थोडे वाचू का, नाही. ही काही साधी पोथी नाही. भलेही मोठा ग्रंथ नसेल पण संक्षिप्त आहे आणि दत्ता महाराजांचं त्याच्यामध्ये संक्षिप्त स्वरूपात श्री गुरुचरित्र ग्रंथाचं वर्णन आहे. त्यामुळे तेवढाच पवित्र हा ग्रंथ आहे. फक्त याच्यामध्ये काय करता येईल आपल्याला, आता तुम्हाला माहिती असेल मोठा जो ग्रंथ असतो तो ग्रंथ वाचताना आपण पोथी 7 दिवस हलवत नाही, गादीवर झोपत नाही, कांदा लसूण वर्ज्य करतो, सोबत आपण त्याच्यामध्ये नॉनव्हेज वगैरे खात नाही. नॉनव्हेज वगैरे तर प्रत्येक आपण कुठलीही सेवा करा छोटी मोठ्यामध्ये नॉनव्हेज वर्ज्यच असतं, पण मोठ्या ग्रंथाचं पारायण करताना आपणास माहिती असतं की एक धान्य खावं लागतं, कांदा लसूण मिरचीत असतं, सोबत गादीवर झोपू नये, चामड्याच्या वस्तू घालणे, असे भरपूर कडक नियम आहेत. पण तसे नियम या संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीमध्ये नाही आहेत. तर ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही ज्या दिवशी करणार आहेत, ज्या दिवशी सुरुवात करणार आहे, त्या दिवशी तुम्ही अगोदर स्वामींना विनंती करा, नारळ वगैरे ठेवा की अशा प्रकारे मी गुरुपौर्णिमेनिमित्त अशा प्रकारचं श्री संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करते आहे. एवढ्या दिवसांचं ते पारायण तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. दत्त महाराज स्वामी महाराज ती विनंती करायची. घरी यायचं. ज्या दिवशी तुम्ही एखाद्या शुभ दिवशी पारायणाला सुरुवात करत आहेत गुरुपौर्णिमेनिमित्त, त्याची सकाळी सकाळी लवकर उठावं, देवपूजा करायची, उंबऱ्यावर हळदीचं लेपन करावं, घरामध्ये गोमूत्र सगळे शिंपडायचं. देवपूजा झाली की आपल्याला संकल्प सोडायचा. संकल्पामध्ये सगळं काही सांगा, तुम्हाला जे हवं आहे, जी इच्छा आहे, ज्या अडीअडचणी आहे ते सगळं काही सांगा. काहीच नसेल, सगळं काही स्वामींनी दिलं आहे, दत्त महाराज दिलेलं आहे, तर फक्त स्वामी महाराज दत्त महाराज तुमच्यासाठी मी हे पारायण करते आहे असं बोला. तिथे फक्त एक कृतज्ञता आभार व्यक्त करण्यासाठी हे पारायण करते आहे. हे पारायण तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या. सुरुवातीला नाव गोत्र सांगायचं, तुमच्या इच्छा अडचणी जे काय ते सांगायचं, किती दिवस करणार आहे ते बोलायचं आणि ते पारायण तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं बोलायचं. मी करणार आहे असं नाही, यामध्ये मी पण आला, अहंकार आला, त्यामुळे तुम्ही माझ्याकडून पूर्ण करून घ्या असं बोलायचं. ते झालं, त्यानंतर पारायणाला सुरुवात होईल आणि दिवसभरामध्ये पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी जेमतेम 5-5:30 वाजेपर्यंत तुमचं हे पारायण पूर्ण झालेच पाहिजे अशी वेळ ठरवायची. पहाटे 3 ते संध्याकाळी 5:30 पर्यंत असा टायमिंग ठरवा की त्या टायमिंग मध्ये तुमचं हे पारायण एका बैठकीत पूर्ण होईल. तर लहान बाळ आहे तर लहान बाळ झोपल्यावर करा किंवा घरातली इतर कामं आहे ती कामं पूर्ण झाल्यावरती करा, दुपारी करा, पण फक्त दुपारी 12 ते 12:30 टाइम स्किप करायचा. त्या टायमिंग मध्ये पारायण करायचं नाही आहे. फक्त पहाटे 3 वाजल्यापासून ते एक संध्याकाळी 5:30 वाजेपर्यंत तुम्ही हे पारायण करू शकता. एकदम रात्री उशिरा पण नाही, 7 वाजता, 8 वाजता, 9 वाजता, 10 वाजता एवढ्या रात्री पण हे पारायण करायचं नाही. कारण की मोठ्या ग्रंथाचं संक्षिप्त स्वरूप आहे हा ग्रंथ. असं नाही की हा खूप वेगळा ग्रंथ आहे, कधी पण वाचता चालेल असं नाही. तेवढीच त्याची पवित्रता आपल्याला राखायची आहे. जशी मोठ्या ग्रंथाची राखतो
त्याच पद्धतीने या संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाच्या पोथीची पण आपल्याला तेवढेच पवित्रता राखायची आहे आपल्याला. हे एक झालं. आता एका बैठकीतच हे 7 अध्याय वाचून झाले पाहिजेत आपल्याला, हे एक आपण ठरवा. आता ते झालं. तर नियम अटी काय आहेत, तर आपल्याला मांसाहार कडकडीत बंद. तुम्ही 1 दिवसीय पारायण करू शकता. समजा तुम्हाला 1 दिवसीय करायचं, फक्त गुरुवारीच वाचन करायचं, तुम्ही गुरुवारी 1 दिवसीय फक्त ते नियम पाळायचे आणि ते वाचन करायचं पूर्ण. तुम्ही 5 दिवस करतायत, 3 दिवस करतायत, 11 दिवस करतायत, 21 दिवस करतायत, किंवा 51 किंवा 108 दिवस करतायत, किंवा गुरुपौर्णिमेपर्यंत करतायत, तेवढे दिवस, जेवढे दिवस तुमचे वाचन चालू आहे तेवढे दिवस तुम्हाला त्या नियमांचं पालन करावं लागेल. नियमांचं पालन म्हणजे काय, परान्न कडकडीत बंद. जोपर्यंत तुम्ही पारायण करत आहात, वाचन करत आहात, तोपर्यंत ब्रह्मचर्याचं पालन करावं लागणार. तिसरी गोष्ट, मांसाहार कडकडीत बंद. घरी आणू का, मी नाही खात, बाकीचे खातात, बाकीच्यांसाठी करू शकते का घरामध्ये, नाही. आपण हे पारायण करत असताना तुम्हाला सांगितलं मी सुरुवातीला, दत्त महाराज सूक्ष्म स्वरूपात आपल्या घरामध्ये येत असतात, ते बघत असतात, तिथे त्यांचं वास्तव्य असतं जेवढे दिवस हे पारायण चालू आहे. अजून एक गोष्ट, ज्यावेळेस आपण एखादी कुठलीही आध्यात्मिक गोष्ट, पारायण, पूजा, सेवा, मंत्र, नामस्मरण ज्यावेळेस घरात करत असतो, त्यावेळेस त्या घरातली पूर्ण वाईट शक्ती घरातून निघून जात असते आणि एक सकारात्मक ऊर्जा क्रिएट होत असते. आणि त्या सकारात्मक ऊर्जा क्रिएट होत असताना तुम्ही जर नॉनव्हेज आणलं, भले तुम्ही खात नाही पण इतरांसाठी करून देतात, मग ते काय झालं, परत तुमचा तो ऑरा जो आहे घरातला तो पूर्ण निगेटिव्ह होणार. आणि तुम्ही म्हणताल की ताई आम्ही पारायण केलं, सगळं केलं, पण तरी पण आमच्या घरामध्ये भांडणच झाले, असंच झालं, तसंच झालं, किंवा नकारात्मकच वाटतंय, काही फरकच नाही पडला. तर कसं वाटेल, तुम्ही नियमच तसं करताय. एका पॉझिटिव्ह वाईबमध्ये नॉनव्हेज वगैरे, व्यसन वगैरे सगळं काही करून तुम्ही परत ते निगेटिव्ह ऑरा त्याच्यामध्ये टाकत आहात. त्याच्यामुळे तुम्ही कितीही पारायण करा, कितीही काही करा, सगळं काही व्यर्थच होणार आहे. म्हणून सांगते की जेवढे दिवस पारायण चालू आहे तेवढे दिवस घरामध्ये नॉनव्हेज आणायचं पण नाही. तुम्ही जे वाचते ते खायचं पण नाही. ज्यांना खायचं नाही बाहेर जाऊन खा म्हणायचं. आल्यावरती पोथीच्या जागेवर, देवपूजेच्या जागेवर, स्वयंपाकघरात कुठे शिवता शिवत करू नका म्हणायचं. जाऊन आपापल्या रूम मध्ये तुम्ही बसू शकता, दुसरीकडे वावर करू शकता, पण तिथे वावर करायचं नाही, एवढं सांगायचं. अजून एक गोष्ट, हे पारायण करत असताना मासिक धर्म झाल्यावरती तुम्ही हे पारायण करा, चालेल, काही हरकत नाही. कारण की जर तुम्ही आता 21 दिवस 9 जुलैपासून 29 जुलैपर्यंत समजा तुम्ही हे पारायण करत आहात, तर तुमचं 21 दिवसाचं पारायण होईल. समजा रोज एक पारायण केलं तर याच्यामध्ये मासिक धर्म आला तर 5 दिवस थांबायचं, स्किप करायचं, परत 6व्या दिवशीपासून तुम्ही कंटिन्यू करू शकता. पण जर आणि समजा 5 दिवस तुमचे मध्ये वाया गेले समजा, आणि 9 जुलैच्या अगोदर तुम्हाला पारायण करणं शक्य होत नाही आहे, जेणेकरून तुमचे 21 दिवसाचे ते दिवस भरून जातील, तर काय करायचं, 9 जुलैला स्टार्ट केलं आणि मध्येच मासिक धर्माला 5 दिवस आणि 21 पर्यंत पूर्ण होत नाहीये गुरुपौर्णिमेपर्यंत, तर ते 5 दिवसाचे 5 पारायण नंतर एका दिवशी 2-2 तुम्ही पारायण करायचे, जेणेकरून ते कव्हर होतील. असं पण करू शकता तुम्ही. आणि आता म्हणताल की ते 7 अध्याय, आता रोज एक अध्याय वाचू का, तर नाही. जेवढी ताकद, जेवढी प्रभावी शक्ती किंवा ऊर्जा तुम्हाला, किंवा अनुभूती जी म्हणेल ती एका बैठकीत एक पारायण करून येणार आहे, ती तुम्हाला एक अध्याय वाचून येणार नाही आहे. हे पण तुम्ही एक नोंद करावी. त्यानंतर म्हणजे तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दुसरी गोष्ट म्हणजे घरामध्ये व्यसन, धूम्रपान, व्यसन, इतर गोष्टी, आपली वाचा, आपल्या घरामध्ये कुठल्या प्रकारचे भांडण वगैरे होणार नाहीत, याची सुद्धा आपल्याला काळजी घ्यायची आहे. नकारात्मक कुठलीही गोष्टी बोलायच्या नाही, विचार सुद्धा करायचे नाही. आपली वाचा, वाणी, विचार सगळं काही शुद्ध पाहिजे पारायण करत असताना, कारण की याची दिव्य अनुभूती येतेच म्हणजे येते. संक्षिप्त ग्रंथ असला तरी सुद्धा अनुभूती येत आहे खूप लोकांना. तुम्ही सुद्धा घेऊन बघा, फक्त मनोभावे श्रद्धेने हे पारायण करा आणि तुमचं खूप कमी वेळेत, एका दिवसातच तुमचं हे पूर्ण ग्रंथात तुम्हाला पारायण तुमच्याकडून होत आहे. तर विचार करा, ह्याच्यापेक्षा काही अजून गोष्ट सोपी होऊ शकेल का तुमच्यासाठी, तर नाही. फक्त याच्यामध्ये तुम्ही गादीवर नाही झोपलं तरी चालेल. फक्त एकच सांगेल की ज्या वेळेस तुम्ही पारायण करून गादीवर झोपत आहात, फक्त एक करायचं, ब्रह्मचर्याचं पालन तर करायचं आहे. फक्त जी काही बेडशीट आहे, बेड आहे, तो स्वच्छ ठेवायचा. फक्त रोज स्वच्छ ठेवा, स्वच्छ बेडवर, स्वच्छ जागेवर तुम्हाला झोपायचं आहे. भले तुम्हाला खाली झोपायचं नसेल तर. ज्यांना नियम पाळायचे असेल, ज्यांना जेवढे दिवस पारायण चालू आहे हे समजा तुमचं संक्षिप्त गुरुचरित्र, तेवढे दिवस तुम्ही तामसिक म्हणजे कांदा लसूण वर्जित भाज्या खाल्ल्या तरी सुद्धा चालेल, नाही खाल्ल्या तरी पण चालेल, काही हरकत नाही. तुम्हाला नियम तब्येत सांभाळून तुम्हाला हे पारायण करायचं आहे. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला आता एक धान्य जर खायची इच्छा असेल, तुम्हाला स्वतःला ठरवायचं आहे, एक धान्य मला खायचं आहे एवढे दिवस हे पारायण चालतोपर्यंत, तर तुम्ही ते करू शकता. नसेल इच्छा तर तुम्ही चपाती, भाजी, वरण भात, नॉर्मल सात्विक आहार तुम्ही घेऊ शकता. फक्त परान्न घेऊ नका. की कुठलीही जवळची व्यक्ती असेल तिच्या हातचं, तिच्या घरचं खाऊ नका. एवढंच मी तुम्हाला सांगेल. बाहेर गेला तर स्वतःच्या पैशाने विकत आणलेल्या भाज्या, वस्तूचं तुम्ही सेवन करू शकता, ते परान्न होत नाही. फक्त एवढंच सांगेल मी तुम्हाला. आणि जर हे पारायण करत असताना मध्ये सुतक विटाळ जर पडलं तर तुम्हाला परत सुरुवातीपासून सुरुवात करावी लागेल, परत संकल्प सोडावा लागेल, परत सर्व करावं लागेल.
आणि अजून एक सांगेल की मला एक त्यांनी विचारलं होतं की ताई गुरुचित्र जो मोठा ग्रंथ आहे त्याचं पारायण करत असताना जर काही चुका झाल्या, नियम पाळत असताना 7 दिवसाचं जे काही पारायण असतं मोठं, त्यात जर पारायण करताना काही दिवसभर चुका झाल्या समजा वाचनामध्ये किंवा नियम पाळताना, तर काय करायचं? किंवा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करताना जरी सुद्धा काही चुका झाल्या नियम पाळताना किंवा वाचन करताना, तर एक काम करायचं, तेवढे दिवस जेवढे दिवस वाचन पारायण चालू आहे तेवढे दिवस रोज रात्री झोपण्याच्या अगोदर श्री विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र ची पोथी आणून ठेवा. ती पोथीचं वाचन तुम्हाला करायचं आहे. संस्कृतमध्ये ती पोथी आहे, ते तुम्हाला फलश्रुतीपर्यंत पूर्ण वाचायचं आहे. विष्णू सहस्त्रनाम पासून ते फलश्रुतीपर्यंत पूर्ण वाचन करायचं, जेणेकरून तुम्हाला तुमचे नियम जरी चुकले किंवा काही वाचनात जरी चुकलं, जांभळ्या आल्या, आळस आलं, मध्येच उठावं लागलं, म्हणजे अर्जन्सीमध्ये, तर त्या चुकांचा तुम्हाला दोष लागणार नाही. त्यासाठी विष्णू सहस्त्रनाम पोथी आपल्या जवळ पाहिजे. जेव्हा जेव्हा तुम्ही संक्षिप्त गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण करा किंवा मोठ्या ग्रंथाचं पारायण करा, त्यावेळेस तुम्हाला ती पोथी गरजेची आहे. तर अशा प्रकारे खूप प्रभावी अशी ही पोथी आहे. तर नक्कीच तुम्ही ही पोथी आणून घ्या आजच आणि या पोथीचं संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथाचं पारायण तुम्ही करायला सुरुवात करा. नक्कीच अनुभूती येणार, म्हणजे येणार, 100% येणार. तर अशा प्रकारे ज्यावेळेस तुमचं हे पारायण पूर्ण होईल, तर तुम्ही म्हणता की त्याचं उद्यापन कसं करायचं? उद्यापन जास्त काही अवघड नाही, फक्त तुम्ही तुमच्या देवघरा, आणि हो, हे पारायण तुम्हाला देवघरासमोर बसूनच करायचं आहे. ताई मध्येच मला प्रवास करावा लागणार आहे, कुठे जावं लागणार, त्यावेळेस मला तिथे बाहेर कुठे जाऊन पारायण करता येणार नाही. तुम्ही घरी संकल्प सोडला तर तुम्हाला घरीच, म्हणजे गुरुचरित्र ग्रंथाचं हे संक्षिप्त स्वरूप आहे म्हणून सांगते आहे, तुम्हाला देवघरासमोर बसून तुमच्या घरातच हे पारायण करावं लागणार आहे. प्रवासात वाचायचं नाही. मोठा ग्रंथाचंच हे संक्षिप्त स्वरूप आहे म्हणून सांगते, हे प्रवासात वाचू शकत नाही, जॉबच्या ठिकाणी घेऊन जाऊ नये, घरामध्येच तुम्हाला हे पारायण करायचं आहे स्वतःच्या. आता अजून एक गोष्ट सांगेल मी याच्यामध्ये, की तुम्हाला याचं उद्यापन कसं करायचं, तर उद्यापन यथाशक्ती करायचं. फक्त ज्या दिवशी उद्यापन आहे त्या दिवशी या पोथीची पंचोपचार पूजा करायची, ज्या पोथीचं मी वाचन केलं आहे देवपूजा झाल्यावरती, आणि सोबतच तुम्हाला पंचपक्वानांचं जे काही तुमचं असेल, पुरणपोळीचं नैवेद्य करा किंवा तुम्ही साधं वरण भात, चपाती, भाजी, घेवड्याची भाजी आवर्जून त्याच्यामध्ये असावी, जी दत्त महाराजांना खूप आवडते. त्याच्यामध्ये घेवड्याची भाजी त्याच्यामध्ये असावी, गोड काहीतरी असावं, किंवा पुरणपोळीचं नैवेद्य जरी केला तरी सुद्धा घेवड्याची भाजी त्याच्यामध्ये ठेवायची आहे. आरती करायची, आणि या दिवशी जर तुम्हाला शक्य असेल तर कोणाला तुम्ही जोडप्याला जीव घाला, एका सवाष्णाला जीव घाला, चालेल, काही हरकत नाही, तिची ओटी भरा. नसेल कोणी येणार, नसेल काही जमणार, सरळ सरळ केंद्रात जा, दत्तमाच्या मंदिरात जा, तिथे यथाशक्ती प्रसाद घेऊन जा, प्रसाद तिथे ठेवा, आणि प्रसाद तो पुन्हा जे काही भक्तजन येतात तिथे पाया पडायला गुरुपौर्णिमेनिमित्त, त्यावेळेस तो सगळ्यांना वाटला जातो. तर एक प्रकारे ते अन्नदान पण होऊन जाईल तुमचं. अन्नदान आहे, वस्त्रदान आहे, आता पाऊस पडतो तर छत्री वगैरे, रेनकोट, तुम्ही अशा प्रकारच्या गरजवंतांना वस्तुदान करू शकता. अशा प्रकारे तुम्ही याचं उद्यापन करू शकता. बाकी जास्त काही अवघड नाही आहे आणि मोठं काही करायची गरज नाही आहे. तर अशा प्रकारे संपूर्ण माहिती मी सांगितली असं मला तरी वाटतं. तरी सुद्धा काही प्रश्न असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये मला विचारा. 100% मी तुम्हाला याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करेन. अशा प्रकारे व्हिडिओ इथेच थांबवते. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच व्हिडिओ लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. श्री स्वामी समर्थ.